आपली सत्ताच बसत असेल तर मग आपण पुण्यात एखाद्या बंटी बबलीला उमेदवारी देऊ, आणि जर फार जनरेटा वाढला आणि लोकांना आपण गृहीत धरू शकत नाही असं वाटलं तर उमेदवारी मागे घ्यायला जाऊ. जर आपली सत्ता बसत असेल तर आपण MIM सोबत सुद्धा जाऊ, किंवा आपली सत्ता बसतच असेल तर आपण अंबरनाथ मध्ये एरवी उद्धव ठाकरे जर काँग्रेस सोबत गेले तर हिंदुत्व धोक्यात येईल, पण अंबरनाथ मध्ये आपण काँग्रेसची माणसं घेतली की म्हणजे ती भाजपमध्ये आली की ती अचानक हिंदुत्ववादी होणार आहे. दुसरं ती काँग्रेसमध्ये असतील तेव्हा ती हिंदू विरोधी असतील, पण ती भाजपमध्ये आली की ती अगदी म्हणजे हरिभक्त परायण वगैरे होणार आहे. तर काय ते करायला हरकत आहे. मुद्दा क्रमांक 1, मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे. मनसेने काय भूमिका घ्यावी काय घेऊ नये हा मनसेचा स्वतंत्र ते आहे. की मनसे जर आमच्या सोबत आली तर मग मनसे अतिशय चांगली म्हणजे भाजपाची भूमिका, पण मनसे जर त्यांच्या सोबत नाही राहिली तर मात्र मनसे सतत भूमिका बदलते. कारण मुंबईमध्ये सगळीकडे जो काही प्रचार झाला त्या प्रचारामध्ये भाजपा महायुती असं म्हटलं गेलं, भाजपा सेना महायुती असं कुठेही म्हटलं गेलं नाही. सेना हा शब्द वापरला गेला नाही. सगळ्या फ्लेक्स वरून धनुष्यबाण गायब होता. सगळ्या फ्लेक्स वरून एकनाथ शिंदे यांना सुद्धा संपवायला भाजप कमी करत नाही हा तो इशारा होता. आणि आमच्या सुषमाताईंनी आमच्या महायुतीची काळजी करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या पक्षाची काळजी करावी एक, आणि महायुती भक्कम कशी काय राहू शकते, महायुती कशी राहू शकते. आम्ही त्या ठिकाणी नगरपालिका निवडणुका वेगवेगळ्या लढलो, आमच्या महायुतीत कुठेही फरक झाला नाही. आम्ही महापालिका लढलो. आमच्यासोबत कोणी येत असेल तर काय हरकत आहे. म्हणजे उद्या जर MIM म्हटले की आमच्यासोबत येणार आहे तर भाजपा ओवेसी किती कट्टर हिंदुत्ववादी आहे याचे दाखले देऊन आणि त्यांचे सगळे भटकुल्ले हातावर पोस्टी लिहून त्याचं सुद्धा समर्थन करतील. कारण विकासासाठी इथे येतील ना. तो विकास फार महत्वाची गोष्ट आहे. तो विकास एकदा कुठे सापडेल त्याची आपण जाहिरात केली पाहिजे की विकास हरवला आहे. या ठिकाणी दिलेला आहे. जर महाराष्ट्रामध्ये एवढी गंभीर परिस्थिती असती तर महाराष्ट्रातल्या जनतेने उद्धव ठाकरेंना स्वीकारलं असतं. अहो ग्रामपंचायत मध्ये स्वीकारलं नाही. 14 महानगरपालिकेत उभाटा शून्य आहे शून्य. आता संमती प्रदेशाध्यक्ष किंवा देवेंद्र फडणवीस साहेब यांचे लागते, त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलणं झालंय किंवा नाही याची मला त्या ठिकाणी कल्पना नाही. परंतु मला वाटतं की या ठिकाणी शिंदे साहेबांनी त्यांच्या सोबत येण्यासाठी, कारण ज्या काही हालचाली मी बघितल्या ते एकाच वेळेला जाणं असेल, त्यांनी भूमिका ती घेतली असावी असं मला त्या ठिकाणी वाटतंय. अर्थात या संदर्भात संमती आहे, चर्चा केली नाही केली मला अजिबात त्या ठिकाणी माहीत नाही. तथापि एक गोष्ट आपल्याला आवर्जून या ठिकाणी समजून घ्यावी लागेल की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अगदी स्पष्टपणे काही दिवसापूर्वी त्या ठिकाणी जाहीर मेळाव्यात वरळीच्या सांगितलं होतं की आमचे काही कोण दुश्मन नाहीयेत. विकासासाठी त्या ठिकाणी जर कोणी सोबत येणार असतील, त्यांचं समर्थन मिळणार असेल तर त्याचं स्वागत आहे. कारण शेवटी प्रत्येक पक्षाचा उद्देश हा विकास असतो, समाजासाठी त्या ठिकाणी काम करणं असतं. आणि मग जर विकासाच्या भूमिकेतनं राज ठाकरे साहेबांची मनसे त्या ठिकाणी तिथे महायुतीसोबत किंवा शिंदे साहेबांच्या शिवसेनेसोबत येत असेल तर त्यात काय आम्हाला वाईट वाटायचं त्या ठिकाणी कारण नाही असं माझं या ठिकाणी मत आहे. तथापि यानंतर श्रीकांत शिंदे यांनी दिलेलं स्टेटमेंट सुद्धा महत्वाचं. त्याच्यामुळे आपल्या ज्या काही चर्चा वगैरे झडतायत त्या या निमित्तानं त्या ठिकाणी निरर्थक ठरतात. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की या ठिकाणी आम्ही महायुती म्हणूनच सत्ताच त्या ठिकाणी स्थापन करणार आहोत. म्हणजे भाजप शिवाय काही वेगळा प्रयत्न आहे का सगळ्यांना बरोबर घेऊन, तर त्याचं उत्तर अजिबात नाही. आणि त्याच्यामुळे आमच्यासाठी महायुती एकत्र राहत असेल आणि त्या ठिकाणी एकत्रित आम्ही सत्ता जर बनवत असू तर त्या ठिकाणी आम्हाला बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी फार काही त्याच्यावर कात्याकूट करण्याची आवश्यकता आहे असं मला अजिबात वाटत नाही. कारण आपण आता बघताय की सगळ्या गोष्टी एकमेकांना पूरक बघा कशा. विकासाच्या मुद्द्यावर देवाभाऊ बोलले, कोणाचंही समर्थन त्या ठिकाणी चालेल. श्रीकांत शिंदे यांची भूमिका त्या ठिकाणी आम्ही महायुतीची सत्ता बनवणार आहोत. आता आमच्या प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण साहेबांनी भूमिका घेतली की महायुतीत सत्ता बनवणार आहोत. आणि आपण बघाल की देवाभाऊंचा कायम विचार राहिलेला आहे की महायुती एकत्रित राहावी. प्रसंगी कधी कधी 2 पावलं देवाभाऊंनी आणि भारतीय जनता पार्टीनं मागे घेतलेले आहेत महायुतीच्या अभेद्य अशा एकजुटीसाठी आणि वाटचालीसाठी. बरं, ठीक आहे. विकास हे एक असं साबण आहे ज्या साबणानं सगळ्यांनाच अगदी स्वच्छ होता येतं. मुद्दा आहे ज्या प्रकारचे आरोप करण्यात आलेले होते सत्ताधाऱ्यांवरती, तुम्ही क्षणात ते सगळं विसरून जाऊ शकाल का? अगदी थोडक्यात सर. नाही, प्रश्न हे बघा, निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतात. ज्या वेळेला आम्ही महायुती महाविकास आघाडीच्या विरोधात असतो त्यावेळेला आम्ही एकमेकांच्या विरोधात आघाडी युती म्हणून टीका करतो. ज्यावेळेला घटक पक्ष आमच्या सोबत त्या ठिकाणी नसतो, आमच्या समोर असतो, त्यावेळेला आम्ही टोकाची टीका करत नाही. परंतु त्या ठिकाणी नाही म्हटलं तरी तिथेही आमची भूमिका त्या ठिकाणी आमचा अजेंडा किंवा आम्ही कसे योग्य आहोत हे सांगण्याचा त्या ठिकाणी असतो.
आणि आपण बघाल की शिंदे साहेबांच्यावर कुठल्याही प्रकारची टीका तशी टोकाची नाही. आता राजकीय त्यांचा पक्ष आहे, आमचा पक्ष आहे, जिथे एकमेकांसमोर असू तिथे थोडंफार त्या ठिकाणी टीका टिप्पण्या होत असतात, पण कुठेही विखारी टीका किंवा आमच्या माहितीला गालबोट लागेल, त्याच्यामध्ये काही विसंवाद होईल, अशा प्रकारच्या कुठल्याही मोठ्या टीका या ठिकाणी झाल्या नाहीत. हे आपल्याला समजून त्या ठिकाणी घ्यावं लागेल. आणि त्याच्यामुळे आता बघा की मनसेच्या बाबतीत त्या सुद्धा आम्ही वेळोवेळी त्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे. आता मनसेनी भूमिका वेळोवेळी बदललेली आहे. भारतीय जनता पार्टीने कधीच त्या ठिकाणी मनसेच्या बाबतीत अशा प्रकारची भूमिका दुजाभावाची घेतलेली नव्हती. आणि त्याच्यामुळे मला वाटतं विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला सगळे त्या ठिकाणी चालतील, कारण सगळ्यांचा अंतिम गोल सर हा त्या या ठिकाणी सगळ्यांमध्ये त्या शहराचा विकास करणं. काहीतरी लिमिट आहे की नाही त्याला? कारण याच्यामध्ये असं झालं, सगळ्यांमध्ये काही दिवसापूर्वी एमआयएम सुद्धा आलं तुमच्या सोबत. हे तुम्ही वर असं म्हणता सगळे चालतील? नाही, त्या बाबतीत आपण नाही सगळेच नाही. तुम्ही शब्दांचा किस काढू नका. तुम्ही शब्दशळ करायची काही गरज नाहीये. कोणी चालेल याचा अर्थ विकासाच्या मुद्द्यावर जी चांगली लोक येतील. आता एमआयएमच्या बाबतीत तुम्ही सांगताय, पण नंतर आम्ही पक्षाने घेतलेली भूमिका आपण विसरताय. एमआयएमच्या बाबतीत झाल्यानंतर पक्षाने निर्णय घेतला ना, आमच्या आमदाराला कारणे दाखवा नोटीस दिली ना, त्याच्यामुळे आम्ही चूक झाली तर दुरुस्त करतो ना लोकल लेवलला. काय दुसरा प्रश्न आहे मला जे सुचवायचं होतं ते आहे, सुषमाताई बाजूला बसलेले आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सुद्धा असू शकतो का सोबत, हे मला विचारायचं आहे. एक लक्षात ठेवा, देवेंद्रजींनी अनेकदा सांगितलेलं आहे, आमची दुश्मनी ही काही खानदानी दुश्मनी नाहीये. उद्या जर विकासाच्या मुद्द्यावर उद्धवजी ठाकरे साहेबांनी पण समर्थन दिलं तर समर्थन नाकारायचं काय कारण नाही. या शहराविषयी त्यांच्या आशा अपेक्षा ज्या असतील त्या जर आमच्याकडून पूर्ण होतील असा त्यांना विश्वास आला आणि त्यांनी या चांगल्या कामांना समर्थन द्यायचं ठरवलं, तर आम्ही कारण नसताना नाक मोरडण्याचं काहीच कारण नाहीये ना. ठीक आहे. त्याच्यामुळे उद्धवजी ठाकरे साहेब का थोडे आमच्या खानदानी दुश्मन आहेत. आता काही विचारावर, हिंदुत्वाच्या विचारावर, बाळासाहेबांच्या विचारांवर नक्कीच आमचे काही मतभेद त्या ठिकाणी होते आणि त्याच्यामुळे विचारांचे वैचारिक मतभेद आहेतच. परंतु जेव्हा आपण आता ते काँग्रेस बरोबर गेले, कॉमन मिनिमम प्रोग्राम वर गेले ना, काही सगळेच एकमेकांचे मुद्दे एकमेकांना पटले का? आता जर विकासाच्या मुद्द्यावर त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेब बोलणार असतील की देवा भाऊ आपण त्या ठिकाणी चांगला विकास मुंबईचा करताय, आम्हाला नाही जमलं, आपण करताय, आमचा सपोर्ट आहे, एवढं मोठे पण त्यांनी दाखवलं तर आम्ही कशाला खोटेपणा करायचा? याला तुम्ही ऑफर म्हणून घेताय, कसं घेताय म्हणजे मला कळत नाहीये. हे नव्या समीकरणाची नांदी म्हणून याला इतकं उदार एक विरोधक म्हणजे तुमचा विरोधक तुम्ही ज्यांना म्हणता ते इतके उदार आहेत, ते तुम्हालाही सोबत घ्यायला तयार आहे. मुद्दा क्रमांक तो तर आहेच, पण मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. मनसेनं जे केलं ते तुम्हाला विचारून केलं की विश्वासघात केला? पहिल्यांदा प्रवीण भाऊ काय बोलत होते तिकडे जरा येऊया. प्रवीण भाऊ बोलताना त्यांनी एक वाक्य, मला वाटतंय ते तुम्ही रिवाइंड करून ऐका, नंतर ऐका, काही प्रॉब्लेम नाही. ते असं म्हणाले की जर आमची आघाडी करून युती करून जर सत्ता बसत असेल तर सत्तेसाठी जर होत असेल तर फार काही काथ्याकूट करायची गरज नाही. लक्षात घ्या, जर आमची सत्ता बसत असेल तर काथ्याकूट करायची गरज नाही. आणि हे फार महत्वाचं आहे की जर सत्ता बसत असेल, 4 मतं जास्तीची होत असतील तर पालघर सातू हत्याकांडातल्या काशीनाथ चौधरीला सोबत घेतलं तर काय फरक पडतो? सत्ता बसते ना. सुधाकर बडगुजरवर आम्ही काही आरोप त्याच्यानंतर त्याला निष्कासित केलंय, काढून टाकलंय अर्धवट. ज्या वेळेला काशीनाथ चौधरीचा विषय आला नंतर त्याला निष्कासित केलंय. मला वाटतं प्रवीण भाऊंचं बोलणं ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीच्या लक्षात येतं त्यावेळेला दुरुस्त्या करतो आपण. मी अपडेट केलं, चुकीचं जाऊ नये म्हणून ताई. बरोबर आहे. तर आपली सत्ता येत असेल तर आपण काशीनाथ चौधरीला प्रवेश देऊ, हा भाग वेगळा की जनरेटा वाढल्यानंतर निर्णय मागे घेऊ. आपली सत्ताच बसत असेल तर मग आपण पुण्यात एखाद्या बंटी बबलीला उमेदवारी देऊ आणि जर फार जनरेटा वाढला आणि लोकांना आपण गृहीत धरू शकत नाही असं वाटलं तर उमेदवारी मागे घ्यायला जाऊ. जर आपली सत्ता बसत असेल तर आपण एमआयएम सोबत सुद्धा जाऊ, किंवा आपली सत्ता बसतच असेल तर आपण अंबरनाथमध्ये एरवी उद्धव ठाकरे जर काँग्रेस सोबत गेले तर हिंदुत्व धोक्यात येईल, पण अंबरनाथमध्ये आपण काँग्रेसची माणसं घेतली की म्हणजे ती भाजपमध्ये आली की ती अचानक हिंदुत्ववादी होणार आहे. जोपर्यंत ती काँग्रेसमध्ये असतील तेव्हा ती हिंदू विरोधी असतील, पण ती भाजपमध्ये आली की ती अगदी म्हणजे हरिभक्त परायण वगैरे होणार आहे. तर काय ते करायला हरकत आहे, असा त्यांच्या म्हणण्याचा तो आशय होता. आणि मला वाटतंय की रविकिरण देशमुख सर त्याच्यावरती जरा अजून चांगल्या पद्धतीने बोलू शकतील, कारण मी खरंच म्हणजे एवढ्या सगळ्या काय म्हणता येईल इतका सत्संगात न्हाल्यासारखा तो विचार होता की म्हणजे त्या सत्संगाने मी मनसेबद्दल बोलणं का टाळताय? असं काही वरून सांगितलं तुम्हाला? काहीच बोलणं, कारण मनसेच्या प्रवक्त्यांना बोलवलं होतं ते काही आले नाहीत आज. एक लक्षात घ्या, आलेच नाहीत आज, भूमिका मांडायला यायला होतं. विलास ऐका हो साहेब, ऐका हो. बोला. तुमचा प्रॉब्लेम मला
काय प्रॉब्लेमच कळत नाही. आमचा नाही ताई. महायुतीबद्दल काय ऐकूनच घेत नाही राव, आमच्याकडे सगळे बघायला. अहो मला एक पूर्ण तर करू द्या ना, हा, पूर्ण करा करू द्या करा साहेब. बाकीच्यांकडे जायचंय. जेव्हा हा. जेव्हा असं म्हटलं गेलं की आम्ही काहीच विखारी टीका करत नाही, खरं तर प्रवीण भाऊंचा स्वभाव मला फार आवडतो. खूप शांत, संयमी, समंजसपणे भूमिका म्हणतात आणि आम्ही विखारी टीका करत नाही. खरंच प्रवीण भाऊ कोणावरही विखारी टीका करत नाही. पण मला वाटतं की जयंत पाटील साहेबांच्या आई बापाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह भाषा करणारे त्यांच्याच पक्षाचे लोक होते. ते विषयांतर होतं. मी विधिमंडळाच्या तुम्हाला समोर प्रश्न निघायला मनसेबद्दल लागणारे विचारलाय त्यांच्याच ताई. पक्षाचे लोक होते. ताई विषयांतर नको ना. हे बघा नाही, तुम्ही खूप विषयांतर चांगल्या करत- वाक्पटू आहात, पण मला अहो, मी मी प्रश्नावर आपण अहो, विषय मी- भरकटता कामा नये. अहो मी विषयांतर करत नाही साहेब, मी तिथपर्यंत येणारच आहे. या ते फक्त लवकर त्यांचं लवकर बोलणं वेळेची त्याच्यावरती मर्यादा आहे बोलणे. ताई आपल्याला. हा आता ऐका राहिला प्रश्न मनसेचा. हा मुद्दा क्रमांक 1, मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे. मनसेने काय भूमिका घ्यावी, काय घेऊ नये, हा मनसेचा स्वतंत्र से आहे. हम्म. त्याच्यावर आपण डिसाईड करू शकत नाही. हा, बरं. आपण अपेक्षा करू शकतो की तुम्ही अशी भूमिका घेऊ नका. आपण बंधन लादू शकत नाही. हम्म. पण हे फार विशेष आहे की मनसे जर आमच्या सोबत आली तर मग मनसे अतिशय चांगली, म्हणजे भाजपाची भूमिका. हम्म. पण मनसे जर त्यांच्या सोबत नाही राहिली तर मात्र मनसे सतत भूमिका बदलते. हे दोन्हीकडनं ते बोलणार आहेत. हम्म. आता ते जे म्हणाले की आम्ही महायुती जपण्याचा प्रयत्न वगैरे करू, खरंच त्यांनी महायुती जपलेली आहे का बरं? कारण मुंबईमध्ये सगळीकडे जो काही प्रचार झाला त्या प्रचारामध्ये भाजपा महायुती असं म्हटलं गेलं, भाजपा सेना महायुती असं कुठेही म्हटलं गेलं नाही. सेना हा शब्द वापरला गेला नाही. सगळ्याच्या विलास. सगळ्या फ्लेक्सवरून धनुष्यबाण येतो गायब सर, येतो. होता. हम्म. सगळ्याच्या सगळ्या फ्लेक्सवरून बाळासाहेब ठाकरे ठीक आहे, गायब ठीक आहे. होते, एकनाथ मुद्दा शिंदे कळला. गायब होते, आनंद मुद्दा दिघे कळला गायब तुमचा. होते. महायुती म्हणून ते म्हणजे- एकत्र नव्हते, म्हणजे फाटाफूट एकनाथ- दिसते असं तुमचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदे यांना सुद्धा संपवायला भाजप कमी करत नाही. ठीक. हा तो इशारा होता. मी पटकन आणि मनसेचं प्रवीण सर, आणि प्रवीण- मनसेचं जर प्रवीण भाऊ आणि मला अगदी ते थोडक्यात जर- अगदी थोडक्यात, कारण 2 पाहुण्यांकडे मी अजून गेलोच तुम्ही नाही, म्हणत वेळ असाल संपत तर आला. नाही, मला वाटतं विलास हा हा की आमच्या सुषमाताई सुषमाताईंनी थांबा, आमच्या तुम्हाला वेळ दिला महायुतीची पुरेसा. काळजी करण्यापेक्षा मला- त्यांनी मला- स्वतःच्या मला- पक्षाची मला- काळजी करावी एक. हा. आणि महायुती भक्कम कशी काय राहू शकते, महायुती कशी राहू शकते. आम्ही त्या ठिकाणी नगरपालिका निवडणुका वेगवेगळ्या लढलो, आमच्या महायुतीत कुठेही फरक झाला नाही. आम्ही महापालिका ह्या वेगवेगळ्या कौशल्याबद्दल ठिकाणी दाद काही पाहिजे. लढलो, प्रवीण भाऊ महायुती खरंच मला फरक झाला दाद नाही. दिली पाहिजे ह्याबद्दल. त्याच्यामुळे आम्ही एक नक्की समजून छान. आहोत हा. की महायुती छान, आम्हाला छान. महाराष्ट्रासाठी हवी, लोकांना हवी. त्याच्यामुळे काही महायुती छोट्या आहे, मोठ्या बापरे. कुरबुरी झाल्या, तुमच्या- त्या संवाद गोष्टीसाठी झाला. तुम्हाला तरी दाद आम्ही दिली महायुती पाहिजे, म्हणून राहतो. दाद दिली पाहिजे. आणि एक शेवटच्या मला फक्त क्षणापर्यंत तुम्ही सुषमाताईंना भांडत होतात, आठवण त्या ठिकाणी तुमच्या अजित पवार लगे महायुती- बैठकीला दुसऱ्या दिवशी नाही, नाही, तयार. हे बघा भांडण होतं. ठीक आहे, ठीक आहे. घरात आपण 4 भावंड असू तर आपल्यात भांडण होतं. आता एवढ्या मोठ्या सत्ता असताना एवढ्या बरं. निवडणुका मला इच्छुक अनेक असतात, मागे पुढे होतं ना. राहुलजींकडे त्याच्यामध्ये द्यायचं. आम्ही काय राहुलजी फार अगदी राहुलजी मनसेला सोबत घेताना भाजपला विश्वासात घेतलं का तुम्ही? ज्यांच्या सोबत निवडणुका लढवल्या ते तुमच्या सोबत नाहीये तिथं. आज मनसे सोबत आहे. दोघं एकत्र आले तर पूर्ण मला वाटतं 2/3 बहुमत तुमच्या बाजूने आहे. विलाजी आत्ताच प्रवीण दरेकर साहेबांनी सांगितलेलं आहे हा किंवा सुषमा अंधारे यांनी सांगितलेलं आहे, कितीही कात्याकूट कोणी केला तरी महायुतीमध्ये फाटाफूट होऊ शकत नाही आणि ताटातूट सुद्धा होऊ शकत नाही. कारण शिवसेना आणि अमरनाथ मध्ये काय झालं होतं? ये फेविकॉल का जोडे तुटेगा नाही, हे मी या ठिकाणी सांगतो. एका शहरामध्ये अमरनाथ एखादी मध्ये काय घटना झालं घडली, होतं? संभाजीनगर मध्ये काय झालं होतं? एखाद्या शहरामध्ये एखादी घटना घडली म्हणून महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये संभाजीनगरमध्ये असं झालं. समजण्याचा- नवी मुंबईमध्ये असं काय झालं? समजण्याचा अधिकार नाही. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये म्हणजे तुमच्याच नावावर प्रवीण भाऊ बोलतो, तुमचे नेते तुमच्याच- नवी मुंबईमध्ये काय म्हणत होते? तुमच्याच भावाला- बर हा अरे, राहुलजी हे पटणारं नाहीये तुमचं आम्ही उत्तर. महायुती म्हणून परत आहोत ना एकत्र. एवढं अंडरस्टँडिंग तुमचं आहे का? कमाल आहे. आज मनसे महाराष्ट्र अहो ताई, ताई, राहुलजी, तुम्हाला भाजपला विश्वासात घेतलं का तुम्ही? भाजपला विश्वासात घेतलं का सांगा? करा. तुम्ही अहो, दुसऱ्यांची चिंता जास्त आतापर्यंत करताय. आदरणीय प्रवीण आपलं का असं होतंय? आपलं त्यांचे भाजपाचे पक्ष का असं प्रदेशाध्यक्ष वागतोय? याच्यावर आपण बोलतच नाही. यांनी बोलूया statement त्याच्याबद्दल पण केलेलं बोलूया. हे विरोधी पक्षावरच चालू मला आहे. बोलू द्या ना, मला बोलू द्या. बोला, माझी बोला. भूमिका मांडू त्या पक्षाची की आज महाराष्ट्र निर्माण सेनेने जो मुद्दा घेतलेला आहे, हा. तुमच्या नावाला अनुसरून विलाजी बड़े काम करने के लिए कभी कभी बड़ा कदम उठाना चाहिए आणि महाराष्ट्र निर्माण सेनेने तो बड़े काम करने के लिए आज कल्याण डोंबिवलीमध्ये तो उचललेला आहे. हा. कारण त्यांनी राजू पाटील जे मनसेचे नेते आहेत त्यांनी स्पष्ट सांगितले आहे, त्यांचे शहराध्यक्ष मुंबईचे आहेत, त्यांचे प्रवक्ते संदीप देशपांडे त्यांनी सांगितलं की विकास याच मुद्द्यावर आपण पुढे जायचं आहे. शेवटी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा आज भूमिका स्पष्ट केलेली आहे की महायुती म्हणून महापौर बसणार आहे कल्याण डोंबिवलीमध्ये, उल्हासनगरमध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये. मला वाटतं की कुठेतरी हे एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. कोणीही किती देव पाण्यात बुडून ठेवले,
कोणी किती कात्याकूट केला तरी राहुलजी, महाराष्ट्रातली राहुलजी, जी एक विचारांची प्रश्न. आघाडी आहे, काय जी सुंदर विचारांची मुद्द्यावर आलात आघाडी तुम्ही, फक्त एका नाहीये. सुंदर मुद्द्यावर आलात राहुलजी. तुम्ही म्हणालात की हा. विकासाच्या मुद्द्यावर कोणी सोबत येत असेल तर काही प्रॉब्लेम असण्याचं कारण नाहीये. प्रवीण भाऊचं बरोबर आहे. बोलणं तुम्ही ऐकलं असेल. प्रवीण भाऊ म्हणाले की बरोबर आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष मुंबई महानगरपालिकेमध्ये एकत्र आला समजा विकासाच्या मुद्द्यावर तरी त्यांना प्रॉब्लेम आहे. तुम्हाला आहे का? तुम्ही आज श्रीकांत शिंदे साहेबांचं स्टेटमेंट तुम्ही ऐकलं असेल. तुम्हाला एका प्रॉब्लेम आहे की पत्रकाराने नाही? प्रश्न विचार ऐक ना, मला एका शब्दात उत्तर देण्याचे मला 4 शब्द बोलू द्या. की श्रीकांत शिंदे साहेबांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेली आहे की आज मनसे कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेबरोबर आलेली आणि उद्धव ठाकरेंचे 11 नगरसेवक आहेत. त्यांनाही जर यायचं असेल, त्यांनाही जर पाठिंबा द्यायचा असेल, त्यांनाही कल्याण डोंबिवलीचा विकास करायचा असेल, हरकत नाहीये. मुंबईमध्ये लोकांचा विकास, जनतेचा विकास, वॉर्डाचा विकास आणि शहराचा विकास हे जनतेला अभिप्रेत असतं आणि ते अभिप्रेत असलेलं काम जर कोणाला करायचं असेल ते आमच्यावर येऊ शकतात. आणि श्रीकांत शिंदे साहेबांनी भूमिका मांडलेली आहे. मुंबईमध्ये मला वाटतं तेही ऐकणं गरजेचं आहे. मुंबईमध्ये महायुती आहे. मग तिथे काय होते? मुंबईमध्ये महायुती आहे. एकनाथ शिंदे ठाकरेंच्या मनात जर मुंबईचा विकास देवेंद्र करायचा असेल फडणवीस तर किंवा आज रवींद्र चव्हाण यांनी पण मुंबईबद्दलची भूमिका जाहीर केलेली आहे. हा. अमित साटम यांनी जाहीर केलेली आहे. महायुतीचा महापौर बसणार आहे आणि कोणाला वाटतं की महायुती बरोबर आम्हाला जाऊन या मुंबईचा विकास करायचा त्यांचं स्वागत करू आम्ही. बरं, ठीक आहे. आता रविकिरण सर, तुम्ही सगळं ऐकलेलं आहे. ह्या सगळ्याचा काय श्लेष घ्यायचा या महाराष्ट्रानं? आता पुढचे 2-3 वर्ष तर काही निवडणूक नाही, त्यामुळे कुणाला लगेच फटका बसण्याचंही नाही. त्यामुळे सगळ्यांना सगळे मार्ग मोकळे आहेत. हा मेसेज ऐका आणि चीड त्या गोष्टीची आहे ना, ज्या लोकांनी मतदान केलं त्याच्या दुसऱ्या दिवशी जर हे नगरसेवक नॉट रिचेबल होत असतील तर याला काय म्हणाय? आधी एका वाक्यात सांगतो, सध्या जिथे काहीही करण्यासाठी कसलंही कारण देण्याची गरज नाही, त्याचं नाव राजकारण. काही कारण द्यायची गरज नाही आणि कुणी अपेक्षाही ठेवत नाही आता, कारण लोकांना कळून चुकलेलं आहे की राजकारणामध्ये अनाकलनीय आघाड्या निर्णय होत असतात आणि लोक आता हे सगळं गंमत पाहतायत की आज आपण ज्याला मतदान केलं विश्वासाने, ज्याच्या चिन्हावर आपण ईव्हीएमचं बटन दाबलं, तो माणूस दुसऱ्या दिवशी गायब होतो, नॉट रिचेबल होतो किंवा भलतीच युती करतो. आता हे लोकांच्या हळूहळू अंगवळणी पडते. प्रश्न असा आहे की उगाच कोणी कोणाला पाठिंबा देत नाही, एवढं धर्मार्थ राजकारण अजून झालेलं नाही. प्रश्न हा आहे की उद्या सत्तेचं वाटप करत असताना सोबत आलेल्या लोकांना काय मिळणार? कुणीही स्वतःचा फायदा बघितल्याशिवाय कधीही राजकारणात भूमिका घेत नाही, म्हणजे नाही. काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. डोंबिवलीला, कल्याण डोंबिवलीला जर मनसे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला जर पाठिंबा देत असेल तर उद्या सत्तेचं वाटप करत असताना त्यांना काय द्यावं लागेल आणि त्याला भाजपाची संमती आहे का? कारण स्थायी समितीचं सदस्यपद असो, सुधार समितीचं सदस्यपद असो, शिक्षण समितीचं असो, हे उगाच मिळत नाही. कोणी कुणाला परमार्थ करायला तिथं बसलेलं नाही. उन्हात तर घर हे कुणालाच भाजपाला बांधायचं मान्य आहे. हे भाजपाला मान्य आहे का? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि जर भाजपाला मान्य नसेल तर मग मनसेची युती कल्याण डोंबिवलीमध्ये कशी काय होऊ शकते? हे आता उद्या जेव्हा महापौर आणि समित्यांचे सदस्य सभापती निवडले जातील तेव्हा स्पष्ट होईल. आता राहिला बाकीच्या ठिकाणी तर आपण गमती जमती पाहतच आहोत. अकोटला काय झालं? आज तर हिवरखेडची बातमी आहे. हिवरखेड जिल्हा अकोला, की तिथं तिन्ही पक्ष एकत्र आले, काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि भाजपा, तिघांनी एकत्र येऊन. आणि हे कोणी सांगावं, हे अंबादास दानवे केलंय याच्याबद्दल एक्सवर आहे उपलब्ध. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनाकलनीय, अतर्क्य आणि आश्चर्यकारक अशा कितीही घटना घडतील, त्याला काही आधार काही लागत नाही. आहे हे ना, राजकारण आहे. विकासासाठी Yes, yes. हा जो ध्यास घेतलेला आहे ह्या सगळ्या मंडळींनी, तो विकासाचा ध्यास आहे. पण मुद्दा आहे प्रवीण भाऊ, जर समजा अशा प्रकारच्या आघाड्या युत्या झाल्या मुंबई सारख्या ठिकाणी, आपण मुंबई सारख्या ठिकाणी जर असं काही घडलं, सत्ताधारी विरोधक एकत्र आले, तर त्याला स्थानिक पातळीवरचा निर्णय म्हणता येऊ शकेल का? मी एक राऊंड सगळ्यांचा छोटा घेतो. नाही, मला वाटतं सगळ्यात प्रथम एक समजून घ्या की आम्हाला विरोधकांना बरोबर घ्यायची आज जर आपण आकडे पाहिले तर गरज नाही. 118 जागा त्या ठिकाणी आमच्या महायुतीच्या आहेत, शिंदे साहेबांच्या आणि आमच्या. त्याच्यामुळे क्लिअर कट मेजॉरिटी 114ची लागते, आम्ही 118 आहोत. त्याच्यामुळे आज आम्हाला गरज आहे का? तर नाही. मी असं त्या ठिकाणी म्हणालो, बरं शिंदे साहेब तिथं आमच्यावर येणार नाहीत असं कोणी सांगितलं का? तेही नाही. या कपोलकल्पित बातम्या आहेत. कोण म्हणतं ते प्रेशर टॅक्टिस आहे, कोण म्हणतं ते हॉटेलमध्ये ठेवलेत. अजिबात मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो, कल्याण डोंबिवलीमध्ये आवश्यकताच नाहीये प्रवीण भाऊ, जबाबदार व्यक्ती म्हणून मनसेला सोबत घ्यायची. नाही, असू दे ना, पण त्यांनी जर त्यांच्या बरोबर घेतलं, आम्हाला काय पोटात दुखायचं कारण आहे? आमची महायुती अभेद्य असेल. आता उद्या मुंबईत समजा शिंदे साहेबांबरोबर कोण येणार असेल, आमच्याबरोबर कोण येणार असेल, काय अडचण आहे त्याला? परंतु आम्ही त्यांच्या येण्याने आमची सत्ता बनते असं अजिबात नाहीये. आमचे 118 ऑलरेडी आहेत ना.
त्याच्यामुळे तुम्ही जे काय बोलताय ना की कोण येणार कोण जाणार सगळं ताळतंत्र सोडलंय, आम्हाला काही गरज नाहीये. 118चा मॅन्डेट मुंबईकरांनी महायुतीच्या बाजूनं क्लिअर कट दिलेला आहे. सत्ता मुंबईकरांनी महायुतीला दिलेली आहे. आता या उपर आपण जसं मगाशी रवी किरण म्हणाले की कोणाला काय बाबा सत्तेच्या माध्यमातून विकास कामं करायची असतील, कारण शेवटी आता विकासाचं राजकारण रुळलंय या देशात. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी विकासावर मतं होतात दाखवलंय. देवाभाऊनी मुंबईची निवडणूक विकासाच्या डेव्हलपमेंट अजेंड्यावर नेली आणि लोकांनी मेजॉरिटी दिलेली आहे. त्याच्यामुळे विकासाच्या साठी जर कोण एकत्र येत असतील तर आम्ही कशाला ढकलाढकली करायची. पण आम्ही सत्तेसाठी त्यांना बरोबर घेतोय की आमची सत्ता येत नाही, कृपया असं काय डोक्यात आणू नका. आलं लक्षात. आमचे 118 आहे, आमची मेजॉरिटी आहे. सुषमाताई हा आहे, तुम्हाला विकासाची काही चाड नाही का? तुम्हाला नाही जायचं विकासासाठी? नाही अहो, विकासाने डोळे दिपले हो साहेब माझे. इतका विकास झालाय, माझे डोळे दिपून चाललेले आहेत. त्या मणिकर्णिका घाटावर अहिल्यादेवी होळकरांची अतिप्राचीन मूर्ती तोडून जो विकास चाललेला आहे ना, त्या विकासाबद्दल काय बोलावं. आणि महाराष्ट्रातल्या विकासाबद्दल तर बोलूच नाही हो. म्हणजे अक्षरशः गावखेड्यात गेलं ना की असं आपल्याला भीती वाटते. अहमदपूरला विलास भैया, तुम्ही अहमदपूरला जाता खूप वेळा. आपण अहमदपूर वगैरे इकडच्या भागात गेलो ना की असं वाटतं अरे आता आपली गाडी काचासारखी रस्त्यावरून अशी घरघरून पडते की काय, असा विकास चालू आहे. त्यामुळे त्या विकासाबद्दल काहीच बोलायचं नाही. शुचित्व नावाची जी गोष्ट असते, ती शुचित्व नावाची गोष्ट राजकारणात राहिली नाही, हे फार महत्वाचं. आमच्यासोबत कोणी येत असेल तर काय हरकत आहे. म्हणजे उद्या जर यमायम म्हटली की आमच्यासोबत येणार आहे, तर भाजपा ओवेसी किती कट्टर हिंदुत्ववादी आहेत याचे दाखले देऊन आणि त्यांचे सगळे भक्तुल्ले हातावर पोस्टी लिहून त्याचं सुद्धा समर्थन करतील, कारण विकासासाठी इथे येतील ना. तो विकास फार महत्वाची गोष्ट आहे. तो विकास एकदा कुठे सापडेल त्याची आपण जाहिरात केली पाहिजे की विकास हरवला आहे, जरा एकदा शोधून काढला पाहिजे. बाकी रविकिरण देशमुख सर, तुम्ही काही सांगितलं तर तुमच्याच वाक्यांना संदर्भ धरून त्यालाच कोट करून तुम्ही बोलताय ते वाक्य कसं त्यांच्या उपयोगाचं आहे असं करायला सुद्धा माणसं मागे पुढे बघणार नाहीत. लय अवघड खेळ आहे. म्हणजे माझं स्वतःचं डोक्याचं चक्रवून चाललंय या सगळ्यांनी. बरं रवी किरण सर, शेवटची कमेंट. प्रवीण भाऊ बोला. वेळ कमी आहे, माझा वेळ कमी आहे. नाही, मला एवढंच सांगायचं आहे, एवढ्या लवकर वैफल्यग्रस्त आमच्या सुषमाताईंनी होऊ नये. त्यांचं बोलणं होत्या. तुम्हाला वेळ दिला पुरेसा, तुम्हाला पुरेसा वेळ दिला. मला एवढंच त्यांचे डोळे दिपावले. विलास एकच मिनिट. सुषमाताई एक मिनिट. सुषमाताई, तुम्ही मुंबईत आल्यावर मातोश्रीत जशा जाता ना, माझं 1 मिनिट विनंती आहे की मातोश्रीत जाताना तसे तुम्ही अटल सेतूला जा, कोस्टलला जा, मोनोरेल मधनं जा, मेट्रो रेल मधनं जा, बोरिवलीचं टनेल तिकडे सुरू होतंय. अहो मुंबईकर वेडे आहेत का सुषमाताई? हे दिसतंय मुंबईकरांना, तुम्हाला जरी दिसलं नाही, तुम्ही डोळ्यावर झापड मांडली असेल राहुल, तुम्हाला कोणी अस्पृश्य नाहीये का राजकारणात? सगळे तुम्हाला पण चालतील का? मला एका सुषमाताईंच्या मुद्द्यावर एक बोलायचं आहे, फक्त अर्धा मिनिट बोलतो. प्लीज बोला. सुषमाताईंनी पूर्ण महाराष्ट्राचं उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. जर महाराष्ट्रामध्ये एवढी गंभीर परिस्थिती असती तर महाराष्ट्रातल्या जनतेने उद्धव ठाकरेंना स्वीकारलं असतं. अहो ग्रामपंचायत मध्ये स्वीकारलं नाही. 100 विधानसभेच्या जागा लढून यांना फक्त 20 आमदार मिळाले, यांना फक्त नगराध्यक्ष 7 मिळाले. तिथं आमच्या शिवसेनेला 62 मिळाले. भाजप पहिल्या नंबरवर गेलं. यांचा आत्ताच्या ज्या महानगरपालिका निवडणुका झाल्या, 14 महानगरपालिकेत उभाटा शून्य आहे, शून्य. ठाण्यामध्ये तर शिवसेना 75 जागा जिंकली, तिथं उद्धव ठाकरे फक्त 1 आले. ज्या ठाण्यातून बाळासाहेबांनी शिवसेनेची सुरुवात केली तिथे फक्त 14 जागा. ठीक आहे. फक्त तेवढं फोडाफोडी करू नका. ज्या पक्षात 2 आले असतील, 1 आला असेल, त्यांचा राहू द्या. सामान्य माणसांना